आज दिनांक 10 डिसेंबर रोजी श्रीराम मंदिर लक्ष्मी चौक भुसावळ येथे प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन भुसावळ तर्फे मानवाधिकार दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट वृषाली शिरनामे मैडम व कविता महाले मैडम सह समस्त पदाधिकारी द्वारे प्रज्वलन सह महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले। प्रसंगी भुसावळ तालुका अध्यक्ष विनोद बनवारीलाल शर्मा यांचा समस्त कार्यकारिणी तर्फे सन्मान व सत्कार करण्यात आला। भुसावळ तालुका जनसंपर्क अधिकारी सुरेखा तायडे मैडम व मंदाकिनी केदारे मैडम यांनी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिवस बद्दल माहिती दिली। भुसावळ तालुका सचिव प्राची शेळके व समीक्षा पांडे मैडम भुसावळ शहर संघटिका याने उपस्थितांचे स्वागत केले। भुसावळ शहर अध्यक्ष जयप्रकाश शुक्ला यांनी उपस्थित लोकांचे आभार मानले। धनराज किरंगे यांनी मनोगत व्यक्त केले। प्रसंगी समस्त पदाधिकारी कार्यकारिणी सह सदस्यांची चांगली उपस्थिती होती। आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ। अध्यक्ष सन्माननीय श्री शशिकांत भुसाने सर हे 25 वर्षापासून कार्य करत आहेत। या संघटनेमध्ये ते कार्यरत आहेत आणि आतापर्यंत त्यांनी भरपूर शोषित व पीडित महिलांच्या केसेस घेतल्या व त्यांना न्याय मिळवून दिला आहे। यासाठी ते दिवस रात्र काम करत असतात। खरंच मी सरांचा शेड्यूल पाहिलेला आहे। सरांना कधीही कॉल केला तर सर म्हणजे कामामध्ये किंवा मीटिंगमध्ये असतात आणि त्यांच्या प्रत्येक केसेसच्या संबंधी त्यांचं काम चालूच असतं। रोजच्या 3 ते 4 केसेसवरचे काम करत रोज त्यांचे 3 ते 4 केसेसवरती ते काम करत असतात आणि ही सेवा ते निःशुल्क देतात सर्वांना। निस्वार्थपणे सर्व समाजातील शोषित पीडित गरीब महिला बालकामगार या घटकांसाठी ही संघटना कार्य करते। आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने सहकार्याने आम्ही निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न करतो व समाजामध्ये शांतता व संरक्षण करण्याचे काम करतो। कारण की आजकाल सोशल मीडिया वगैरेचे प्रमाण खूप वाढलेले आहे। त्याच्यामध्ये यंग मुलं मुली सोशल मीडियावरती असतात। त्यात काही वेळेस त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जातं। तर मग अशा वेळेस यांनी म्हणजे काही सांगत नाही तर त्यांनी जर आपली सविस्तर माहिती आमच्या संघटनेमध्ये जे कार्य करणारे आहेत पदाधिकारी वगैरे त्यांच्याकडे जर त्यांनी तक्रार केली आणि काही न लपवता व्यवस्थितपणे जर त्यांनी सर्व तक्रार त्यांची सांगितली तर आम्ही निश्चितपणे त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आमच्या संघटनेच्या मार्फत। आणि ज्या शोषित पीडित महिला आहेत त्यांनी काही न लपवता सर्व काही व्यवस्थित येऊन आम्हाला आमच्यापर्यंत त्यांच्यावरती झालेला अन्याय आमच्यापर्यंत आणून पोहोचवला तर आम्ही त्यांची मदत करतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत असतो। पुन्हा एकदा आज 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस साजरा करण्यात येत आहे। त्यानिमित्ताने आपण इथे सगळं जमलेलो आहोत। तर आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्या मॅडमांनी आपल्याला जे कायद्याविषयी जी पण माहिती सांगितलेली आहे ती खूप महत्त्वाची आहे की खरंच महिलांना अजूनही आपल्या प्रती काय कोणता कायदा जसा महिलांसाठी आवश्यक आहे कोणते हे आहे ते अजूनही महिलांना माहीत नाही आहे। आणि ही जी संख्या पाहता महिलांमध्ये प्रबोधनाची खरंच गरज आहे की मानवाधिकार हे महिलांसाठी कसं कार्य करतंय आहे की नाही। तर पुढच्या वेळेस येताना आपण सोबत येताना आपण 4 ते 5 मैत्रिणी सोबत आणू की जेणेकरून त्यांच्यापर्यंत जे पण मानवाधिकार कायद्याचं जे ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यांना कळेल की मानवाधिकार कसं कार्य करतंय। आणि जे सर्व पदाधिकारी जे सर्व परिश्रम घेत आहे त्यांचं खरंच मी कौतुक करेन की खूप छान त्यांनी आम्हाला महिलांनाही संधी दिलेली आहे समाजसेवेची की आम्ही सुद्धा समाजासाठी काहीतरी चांगलं कार्य करू शकू नेक्स्ट टाईम। आणि मी आजच्या मानवाधिकाराच्या निमित्ताने तुम्हा सर्वांना बंधू आणि भगिनींना खूप खूप शुभेच्छा देते। आज 10 डिसेंबर जागतिक मानवी हक्क दिवस। जागतिक मानवी हक्क दिवस हा 10 डिसेंबर 1943 पासून चालू करण्यात आला पण त्याला 1993 मध्ये पारित केलं गेलं। या संघटने याच्यामध्ये दिलेलं असे मानवाला सर्व हक्क दिलेले म्हणजे जसं लेडीजला वगैरे तिथून सर्वांना हक्क चालू झाले। याचे प्रारंभिक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार व महिला अपराध नियंत्रण संघटन नवी दिल्ली तसेच आपले भुसावळ तालुका अध्यक्ष मिस्टर विनोद शर्माजी ज्यांची आज तब्येत चांगली नसताना सुद्धा त्यांनी एक संघटनेप्रती प्रेम आणि एक तुमच्याप्रती आत्मीयता म्हणून आज ते इथपर्यंत आले
आज त्यांना त्यांची तब्येत चांगली नाही, त्यांना त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे, तरी त्यांचे तुमच्याप्रती असणारे सर्व आत्मीयता प्रेम त्यांना आज इथपर्यंत घेऊन आले. आणि मॅडमांनी जे सर्वांनी जे सांगितलं ते मानवी हक्कामध्ये, तर मानवी हक्काचा जो आत्मा आहे, राज्यघटनेमध्ये जे दिलेलं आहे त्याचा तो आत्मा आहे. त्याच्यामुळे मानवी हक्क दिवसामुळे आज सर्वांना शुभेच्छा. यस, ओके. नमस्कार मंडळी. आज 10 डिसेंबर मानवाधिकार दिवस. मानवाधिकार संस्थेतर्फे आपण सर्वांनी आज मानवाधिकार दिवस साजरा करत आहोत. मानवाधिकार आपल्याला कुणी दिला, कुठल्या कायद्याअंतर्गत आपल्याला हा अधिकार प्राप्त झाला याची सर्वांची माहिती, याचं मूळ कारण काय, याचे उद्दिष्ट काय, हे मूळ अधिकार किती आहेत याची संपूर्ण माहिती आज आपण पाहिलेली आहे. इथे शर्मा सर उपस्थित आहे. मानवाधिकार संस्थेचे मुख्य शर्मा सर इथे उपस्थित आहे. तायडे मॅडम अध्यक्ष तायडे मॅडम आहेत. तसेच इतर बंधू आणि भगिनी इथे उपस्थित आहे. हा कार्यक्रम आज मानवाधिकार संस्थेचा मानवाधिकार दिवस आपण साजरा केलेला आहे आणि त्यातूनच मानवाधिकार आपल्याला कसे मिळाले ही संपूर्ण माहिती आपण या कार्यक्रमातून प्राप्त केलेली आहे.